मित्रांनो, वेलकम टू यूपी चॅनल. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमच्या जमिनीची 4पेक्षा जास्त बाजू असेल तर त्याचा एरिया कसा काढायचा, त्याचे क्षेत्रफळ कसं काढायचं. तर मित्रांनो, आपण जे हे 1 2 3 4 5 6 बाजू आहेत जमिनीचा, त्याचा आपण एरिया काढणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहोत की 4 बाजू असलेल्या जमिनीचा एरिया कसा काढायचा. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये थोडा एरर आहे की समजा तुमचा जर आयतमध्ये जर एरिया असेल तर त्याचा आपण ॲव्हरेज करून काढू शकतो. तर थोडा तिरका जर असेल तर त्यामध्ये थोडा हा एरर येतो. त्यामुळे थोडा कसा आहे, एररचा इश्यू आहे. तर टेपमध्ये टेपने आपण जे काढतो तर समांतर बाजू असतील तर आपण ॲव्हरेज काढू शकतो. थोडा तिरका प्लॉट असेल तर त्याला मशीनने मोजावे लागते मित्रांनो, त्यामुळे थोडा एररचा इश्यू येतो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर 4पेक्षा जास्त बाजू असलेल्या जमिनीचा एरिया आपण कसा काढायचा. हे आपली स्केल आहे 1/1000. आपण मागच्या वेळी कन्वर्जन बघितलेलं आहे. 1/1000 म्हणजे 1 सेंटीमीटर पेपरवर तर 1000 सेंटीमीटर ग्राउंडवर. तर 1000 भागिले आपल्याला काय करायचं आहे, 1000 भागिले आपल्याला 100 करायचं आहे. म्हणजे आपल्याला किती येईल, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मीटर मित्रांनो येईल. तर 1 सेंटीमीटर पेपरवर तर 10 मीटर ग्राउंडवर. तर आपण पट्टी लावून ह्याचा आपण एरिया काढणार आहोत. ते म्हणजेच वसले पद्धत वापरून. कुठली पद्धत, वसले पद्धत. वसले पद्धत वापरून आपण ह्याचा एरिया काढणार आहोत. वसले म्हणजे काय, जे आपण जे हे एरिया आहे त्याचा आपण त्रिकोणमध्ये पूर्ण एरिया काढून घेतो. म्हणजेच तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे जे वेगवेगळे आकार आहेत त्याला आपण त्रिकोणमध्ये काढून घेतो मित्रांनो. तर बघूया मित्रांनो, जे आपण त्रिकोणी वसले मारून घेऊया मित्रांनो. आपण हे जे एरिया आहेत आपल्याला काय करायचं, जर त्रिकोणमध्ये करून घ्यायचं आहे मित्रांनो. कारण की जे त्रिकोणी आपण एरिया मारतो त्याचा एरिया काढणं सोपा पडतो मित्रांनो आपल्याला. जेवढे आपले हे आहेत त्याला त्रिकोण मारून घ्या, कारण की त्रिकोणचा एरिया हा करेक्ट येतो. हे असे मी वसले मारलेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, वसले म्हणजेच आपले एरियाचं आहे ते त्रिकोणमध्ये करून घेणे. तर मित्रांनो, आपण किती त्रिकोण मारलेले आहेत, हा आहे पहिला, हा दुसरा, हा आहे तिसरा आणि हा चौथा. हा 4 पद्धत, 4 आपण 4 आपण त्रिकोण करून घेतलेला आहे, ते पण वसले मारून. तर पट्टी कशी लावायची, तर त्रिकोणचा एरिया कसा काढायचा, त्याचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. म्हणजेच 1/2 जे खालचा जे हे आहे लांबी आहे खालची त्रिकोणाची, ती बेस त्याचा आणि त्याची उंची, हे घेऊन हे फॉर्म्युला वापरून आपल्याला एरिया काढायचा आहे. तर पहिल्या त्रिकोणाचा एरिया आपण काढूया मित्रांनो वसले पद्धत वापरून. 1/2 डायरेक्ट पट्टी लावायची आपल्याला, त्याची काय रुंदी मिळून जाईल. आता माझे हे काय स्केल काय, 1/1000 म्हणजे 1 सेंटीमीटर पट्टीवर तर 10 मीटर ग्राउंडवर. तर हे मीटर स्क्वेअर मीटरमध्ये आपल्याला एरिया मिळणार आहे मित्रांनो. तर इथं काय आलं, 4 सेंटीमीटर. तुम्ही बघू शकता 4 सेंटीमीटर म्हणजेच 4 × 10. किती, 4 × 10 मित्रांनो 40 मीटर. तर हे किती असणार आहे, 40 मीटर. तर फॉर्म्युला काय, 1/2 गुणुले बेस गुणुले उंची. त्याची उंची किती आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. उंची काय आहे, 3 सेंटीमीटर. 3 म्हणजे 30 मीटर. किती आहे, 30 मीटर. तर ह्याचा आपण एरिया काढूया. आणि सगळे त्रिकोणाचे एरिया काढल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो कसं काढायचं ते. आता हे काय आपल्याला डायरेक्ट काटकोन भेटलेला आहे. काटकोन भेटला त्यामुळे आपल्याला काय ह्याचं ही काय करायची गरज नाही. आता हे त्रिकोणाचा बेस कुठं आहे, हा बेस आहे वरचा. तर किती आहे, 5.5 सेंटीमीटर. 5.5 गुणुले 10 करा मित्रांनो, 55 गुणुले 55 मीटर झाले. हे गुणुले हाईट उंची. जर हे आपण वसले मारतो ना, हे का मारतो, कारण की इथं बरोबर 90 डिग्री व्हावं. इथं 90 डिग्री झाल्यानंतर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. हे जर आता 90 डिग्री झालेला आहे त्यामुळे इथं असं वसला द्यायची काही गरज नाही.
हे वसले देण्याचे कारण काय, आपल्याला बरोबर 90 डिग्रीमध्ये आपल्याला वसले द्यायचे आहेत मित्रांनो. आता ही उंची बघूया मित्रांनो. उंची काय आहे ह्या त्रिकोणाची 2 नंबरची 4.2 म्हणजे 42 मीटर. त्याचा पण आपण एरिया काढून घेऊया इथं. आता तिसरा बघूया. तिसरा जो त्रिकोण आहे तर तिथं किती आहे, 1/2 गुणुले त्याचा बेस बघूया 4.3 म्हणजे 43 मीटर. त्याची उंची बघूया मित्रांनो 1.7 म्हणजे 17 मीटर. हे किती झालं, 43 मीटर 17 मीटर. आता चौथा मित्रांनो, चौथा जे हे आहे चौथा त्रिकोण घेऊया. 1/2 गुणुले बेस काय याचा, बेस 4.5 म्हणजे 45 मीटर गुणुले ही उंची घेऊया 2.4 म्हणजे 24 मीटर. याचा आपल्याला एरिया काढायचा आहे मित्रांनो 4चा आणि आपल्याला या त्रिकोणाचा आपल्याला एरिया मिळून जाईल. तर मित्रांनो आपण सगळे सोडवून घेऊया. पहिला आपण त्रिकोण सोडूया. 1/2 गुणुले 40 गुणुले 30 600. याचं उत्तर 700 आलेलं आहे. 700 मीटर स्क्वेअर ह्या एरियाचं 600 मीटर स्क्वेअर. दुसऱ्याचं बघूया 55 1/2 गुणुले 55 भागिले 42 1155. आणि खालचं बघूया मित्रांनो 1/2 हे 1155 मीटर स्क्वेअर आलेलं आहे. खालचं 3 नंबरचा एरिया बघूया. 1/2 गुणुले 43 गुणुले 17 365.5 मीटर स्क्वेअर. इथे काय आहे 365.5 मीटर स्क्वेअर. चौथ्या त्रिकोणाचा आपण एरिया बघूया. 1/2 गुणुले 45 गुणुले 24 540 मीटर स्क्वेअर. तर ह्या त्रिकोणाचा एरिया काय आहे 540 मीटर स्क्वेअर. तर ह्या पूर्ण 1 2 3 4 चौकोनाची आपण बेरीज करूया. 700 अधिक 1155 अधिक 365.5 अधिक 540. तर मित्रांनो एरिया आलेला आहे 2660.5 मीटर स्क्वेअर. हा मीटर स्क्वेअरमध्ये आपल्याला पूर्ण एरिया आलेला आहे. आपण वसले पद्धत वापरून 4पेक्षा जास्त बाजू असलेल्या जमिनीचा एरिया आपण काढलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता वसले पद्धत मारून हे असं त्रिकोण, हे असं तुमचा एरिया असला वाकडा तिकडा, तर त्याला काय करायचं आहे, वसले मारून त्रिकोण काढून परत वसले मारल्यानंतर ते त्रिकोण तयार होतात. त्रिकोणाचे एरिया काढून घ्यायचा असं मी सांगितल्याप्रमाणे 1 2 3 4 जेवढे त्रिकोण होतील तेवढ्या तुम्हाला ॲक्युरेट तुमचा एरिया मिळून जाईल. आणि त्रिकोण झाल्यानंतर 1 2 3 4 आपण त्रिकोण मारलेले होते, ते त्रिकोणाचा एरिया काढला चारी पण. आणि ते 4 त्रिकोणाचा आपण काय केला, जो एरिया आलेला होता त्याला आपण अधिक करून हा आपण एरिया काढलेला आहे. हे पूर्ण ह्या त्रिकोण ह्या जे बाजू आहेत हे अनइवन वाकडे तिकडे जे तुमचे जे प्लॉट आहे जमिनीचा एरिया आहे त्याचा आपण एरिया काढलेला आहे. एरिया हा 2660.5 मीटर स्क्वेअर. ह्यामध्ये आपल्याला काय आलेला आहे, आपला एरिया आलेला आहे. तर मित्रांनो असे आपण वसले पद्धत वापरून त्रिकोण करून तुमच्या 4पेक्षा जास्त असलेल्या जमिनीचा एरिया काढू शकतो. आणि 4 बाजू असलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ आपण मागच्या व्हिडिओमध्ये काढलेलं आहे. तर हे असे आपण नवीन नवीन व्हिडिओ जमिनीबद्दल करत असतो शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी व आपल्या कॉमन मॅन आहेत त्या माणसांची जमीन नोंदणी करत असतात, त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून आपण हे व्हिडिओ असे बनवत असतो. तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नवीन नवीन असे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मित्रांनो.